स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित असलेल्या सर्वांना स्वातंत्र्य जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि एक विशेष आनंद वाटतोय की आज आपल्या संगमनेरमध्ये अतिशय चांगल्या प्रसन्न वातावरणामध्ये आपण इथं सर्वजण सावरकर जयंतीसाठी एकत्र आलोय। ज्या पद्धतीने यापूर्वी आलो होतो तसं दादांनी सूचना केली होती आणि नगरपालिकेच्या शिवसाहेबांनी सुद्धा आपल्याला यामध्ये चांगलं सहकार्य केलंय। रंगरंगोटी करून काल रात्रीपासून मला वाटतं लाइटिंग सुद्धा मला बऱ्याच जणांनी फोटो पाठवले, तर त्याचा विशेष आनंद आहे। ज्या पद्धतीने आता सावरकरांविषयी देशपांडे काका असेल, त्यानंतर आपले कोथमिरे काका असेल, यांनी सांगितलं सावरकरांची जी राष्ट्रभक्ती होती या राष्ट्रभक्तीला तोड नाही। हिंदुत्वासाठी जे त्यांनी काम केलंय ते सुद्धा आज पुढे घेऊन जाण्याचं कार्य आम्हाला सगळ्यांना करायचं आहे। ज्या पद्धतीने ते अंदमानच्या सेक्युलर जेलमध्ये कालकोठडीत होते, 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना झाली होती। आज आपल्या फक्त लहानपणी शाळेच्या पुस्तकामध्ये सुरुवातीला सावरकरांबद्दल लिहिलं गेलं, बोललं गेलं, परंतु दुर्दैवाने मधल्या काही कालावधीमध्ये सावरकरांविषयी द्वेष करण्याचं काम या देशामध्ये काही लोकांनी केलं होतं। परंतु आमच्या सगळ्या हिंदुत्ववाद्यांनी, प्रखर राष्ट्रभक्तीप्रेमींनी आज ज्या पद्धतीने त्यांना उजाळा देऊन त्यांचं कार्य पुढे चालू ठेवलंय त्याबद्दलही मी एक निश्चित त्याबद्दल समाधानी आहे। त्यांच्या काही हे होत्या त्या ज्यांच्या मनात हिंदुत्व आहे त्यांना कुणी नमवू शकत नाही। हे वेगवेगळ्या त्यांनी लेखणीच्या माध्यमातून सुरुवातीच्या काळात अस्पृश्यांच्या बाबतीत काही घडामोडी झाल्या होत्या, त्यांना ज्या पद्धतीने वेगळ्या नजरेने बघितलं जात होतं त्यांना याच्यात आणण्याचं काम सुद्धा त्यांनी केलंय। गरज पडल्यास हातात शस्त्र घ्या, पण मनात हिंदुत्वाची मशाल पेटवून ठेवा। हिंदू एकत्र आले तर इतिहास घडतो आणि शत्रूंचा इतिहास मिटतो। हे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी लेखणीच्या माध्यमातून सर्वांना जागृत करण्याचं काम त्या कालावधीमध्ये ठेवलं होतं। त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही, कारण सगळे इथं एवढे दिग्गज धुरंधर आहेत का मी त्यांच्या समोर सावरकरांविषयी बोलणं म्हणजे योग्य नाही। आपण सगळे इथं आलात आज सावरकर जयंती निमित्त, त्यांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो।